नमस्कार, मी निनाद सोनकांबळे. आपण पाहतोय जोगेश्वरी न्यूज. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट पुणे 3131 आणि नॅशनल रेल्वे मजदूर युनियन या दोघांच्या सहयोगाने हा हेल्थ चेकअपचा जो प्रोजेक्ट घेतला गेला पुणे स्टेशनमध्ये, त्याचा उद्देश असा होता पोर्टर आणि त्यांच्या फॅमिली आणि रेल्वेचा स्टाफ आणि त्यांच्या फॅमिलीसाठी हेल्थ चेकअप एक कॅम्प व्हावा. आपण समाजाचे काही देणं लागतो, ते आपल्या सेवेत 24 तास असतात आणि त्यांची हेल्थ चेकअप करून त्यांना हेल्थबद्दल, त्यांच्या आरोग्याबद्दल जनजागृती करणे हा एक उद्देश आमच्या रोटरीतर्फे आज राबवण्यात आला. आणि दुसरा उद्देश, पूर्ण वर्षभर आपलं पुणे स्टेशन स्वच्छ ठेवा असा एक नागरिकांना उद्देश देण्यासाठी रेल्वे कर्मचारी युनियन, रेल्वेचे वरिष्ठ लोक आणि रोटरी क्लब पुणे डिस्ट्रिक्ट 3131च्या विद्यमाने एक वर्षभर आम्ही हा प्रोजेक्ट राबवणार आहे. आणि एक वर्षानंतर पुणे स्टेशनमध्ये पूर्ण सगळ्या नागरिकांना एक सुदृढ स्वच्छ पुणे स्टेशन दिसलं पाहिजे, पुणे स्टेशनची प्रतिमा उजळली पाहिजे. यासाठी मी निवेदन करतो, पुण्याच्या सगळ्या नागरिकांनी या प्रोजेक्टमध्ये भरभरून सहभाग करावा, पुणे स्टेशन स्वच्छ ठेवावं आणि आपल्या पुणे स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या हेल्थसाठी एक प्रामाणिकपणे प्रयत्न करावा. म्हणजे 12 आणि 24 तास हे लोक या स्टेशनमध्ये काम करतात, त्यांच्या आरोग्याला मुख्य धोका आपण तिथं घाण करतो याच्यामुळे होतो. तर माझं निवेदन आहे पुण्याच्या नागरिकांनी आणि आपल्या शहरात येणाऱ्या पाहुण्यांनी आपल्या स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना आणि आपल्या पुणे शहराच्या प्रतिमेसाठी, स्वच्छतेसाठी प्रयत्न करावे. मी डॉक्टर ज्ञानोबा मुंडे, अध्यक्ष प्रकृती केअर फाउंडेशन पुणे. आज हा आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला गेला. याच्यामध्ये रेल्वेचे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय जवळपास 500 लोकांनी याचा लाभ घेतला. याच्यामध्ये डोळ्यांची तपासणी, रक्ताची तपासणी व जनरल चेकअप करण्यात आलं. याच्यामध्ये ज्या लोकांचं ब्लड तपासणीमध्ये आम्हाला आढळेल की ब्लड शुगर जास्त आहे किंवा हिमोग्लोबिन कमी आहे, या लोकांचा आम्ही त्यांच्या रिपोर्टनुसार फॉलोअप घेऊन त्यांना नंतर बोलून त्यांना ट्रीटमेंट करणार आहोत. आणि जसं की आधी सांगितलं की वर्षभर याचा एक फॉलोअप घेऊन या लोकांना प्रॉपर ट्रीटमेंट देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. ही लोक अहोरात्र काम करतात आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं नाही म्हणता त्यांना करावं लागतं, त्यांना वेळ नाही मिळत. आणि रोटरीने चांगला उपक्रम सुरू केलाय आणि प्रकृती केअर फाउंडेशनकडून रोटरी क्लबचे हार्दिक आभार की त्यांनी आम्हाला या चांगल्या कामात सोबत घेतलं आणि आम्हाला काम करायची संधी दिली. सुनील कमठान, नेशनल मजदूर यूनियन की तरफ से तथा रेलवे के सभी कर्मचारियों की तरफ से और रोटरी क्लब की तरफ से देसाई हॉस्पिटल से आई टीम, जिन्होंने यहाँ लोगों का आंखों का जांच करने का काम किया, मैं उन सबको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं. उन्होंने अपना बहुमूल्य समय यहाँ दिया हमारे रेल कर्मियों को, तो मैं उन सबका दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूं. धन्यवाद. हेल्थ चेकअप के अवसर पर रोटरी क्लब और नेशनल मजदूर यूनियन की ओर से जो ये हेल्थ चेकअप कैंप अरेंज किया, उसके चलते देसाई हॉस्पिटल के जो स्टाफ ने हमको कोऑपरेशन किया, उसके लिए हम नेशनल मजदूर यूनियन की ओर से उनको हार्दिक आभार व्यक्त करते हैं. और आगे भविष्य में इस तरह का और कैंप अरेंज करने का हम रोटरी क्लब के संयोजक की मिलकर हम भविष्य में और इस तरीके से अलग अलग डिपो में जाकर, अलग अलग कोंकण रेलवे में और बारामती, ये लोनावाला, इस तरह का हम अरेंज करने का हम इच्छा रखते हैं. वो हमें जरूर कोऑपरेशन करेंगे, अपेक्षा रखते हैं. धन्यवाद. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. नमस्कार.